ठाकरे बंधूंची युती कन्फ्यूज आणि करप्शनची असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या युतीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा निशाणा आहे। ही बसवलेली माणसं, बसवलेला माणूस फक्त मालकाचं ऐकतो। फडणवीसांनी केलेल्या टीकेवरती राज ठाकरे यांनी पलटवार देखील केलेला आहे। मला कोणीतरी म्हणालं कार्टूनिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली। मी म्हटलं नाही, असं म्हणणं योग्य नाही। कार्टूनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे ही युती, कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। एक कन्फ्युज आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे। यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे। बरं का, ही बसवलेली माणसं आहेत सगळी, ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये। आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो। त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या। त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही। आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना। ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत, कालच अजित पवार बोललेत ना। हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून। मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे। अरे मग द्या ना ते पुरावे। कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत। संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाविरुद्धच होती। राज्यकर्ते मराठीच होते आणि आताही राज्यकर्ते मराठीच आहेत, म्हणजे मराठी विरुद्ध मराठी। पण त्यांचे मालक जे आहेत त्यांच्याकडे ते नोकरी करतात। यातलं सांगू का, हे सगळे ससाणे आहेत। मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं। इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आताच्या लोकांचं काम आहे। म्हणजे स्वकीयांचा घात करणं हे फक्त पक्षांमध्ये नसून राजकीय पक्षांमध्ये पण तेच चालू आहे। आणि तीच कृती आता सगळी सुरू आहे। आपल्याच लोकांकडनं ह्या गोष्टी करवून घ्यायच्या। कसं आहे, मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत। आणि याच्यासाठी म्हणून मग जाती जातींमध्ये भेद निर्माण करणं, जाती जाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं, एकमेकांच्या उरावरती बसवणं आणि त्याच्यातनं भांडणं, वाद, मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करवून त्यांना महाराष्ट्र हा एकत्र मराठी म्हणून असता कामा नये, याच्यासाठीचं हे सगळं अख्खं राजकारण त्यांचं सुरू